महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जी कार्यकारिणी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे त्याच्यामध्ये काही मोठी नावं नाही आहेत. असंही होऊ शकते की त्यांना आस्तींमधले निखारे ओळखले असतील, घरभेदी ओळखली असतील, अजितदादाच्या संदर्भामध्ये काही त्यांच्याकडे माहिती असेल, पक्ष हडपण्यासंदर्भामध्ये जे काही प्रयत्न झाले होते, जे काही ऐकू येत होतं ते कदाचित खरं असेल आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीचं जे आहे ती माहिती आम्हाला बाहेरून मिळते आहे. आणि बोलण्यासंदर्भात याबद्दल काय विचार आहे, आमचा विचार हाच आहे की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्याच्या राजकारणाचं इतकं चिखल केलेलं आहे, तो चिखल होऊ नये आणि ज्या पद्धतीने सामंजस्याचं राजकारण होत होतं त्या पद्धतीनं सामंजस्याचं राजकारण झालं पाहिजे. एक महिला उठून उभी राहते पतीच्या निधनानंतर, तो मृत्यू होता, घातपात होता, हे तर चौकशी अंतीच ठरेल. चौकशी होते की नाही तेही माहीत नाही, पण एवढं मात्र नक्की की पदर खोचून उभी असलेली रणरागिणी कोणाच्या वाकवल्यानं वाकत नाही.